आणि आता दिल्लीतली एक रेल्वे संदर्भातलीच बातमी आहे। राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात एक पंचतारांकित रेस्टॉरंट दिल्लीमध्ये लवकरच सज्ज होत आहे। खानपानाबरोबरच रेल्वेच्या हेरिटेजचं वैभव इथे प्रत्येकाला पाहता येणार आहे। भारतीय रेल्वे या रेस्टॉरंटला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विचारात आहे। पाहूयात याच संदर्भातलं। भारतीय रेल्वे वेग आणि विकासाबरोबरच तिला प्रत्येकाच्या आठवणींचा एक वेगळा पैलू आहे। मात्र भारतात रेल्वे येईपर्यंतच्या सगळ्या प्रत्येक काळात रेल्वेनं काट टाकली। रेल्वे स्टेशन बदलले आणि आता मेट्रो या आधुनिक रूपानं ती धावतेय। जुन्या आठवणी आता देशाच्या राजधानीत एकवटणार आहेत, कारण दिल्लीच्या राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात एक पंचतारांकित रेस्टॉरंट उभारलं जात आहे। इतर कुठल्याही प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास हा आपल्याला जास्त नॉस्टॅल्जिक करत असतो आणि अशाच अनेक आठवणी जाग्या करणारा एक अनुभव या ठिकाणी नॅशनल रेल्वे म्युझियमच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे। दिल्लीतल्या चाणक्यपुरीमधलं हे रेल्वेचं म्युझियम आहे आणि याच म्युझियमच्या समोर एक नवीन रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू होणार आहे, जे रेस्टॉरंट खरं तर IRCTC चालवणार आहे। अतिशय उच्च दर्जाचं रेस्टॉरंट या ठिकाणी चालू करण्याचा रेल्वेचा विचार आहे। या पंचतारांकित हॉटेलचा डोम हा छत्रपती शिवाजी टर्मिनल्स प्रमाणेच साकारण्यात आलाय आणि याच छताखाली रेल्वेचं हे चर्चित रेस्टॉरंट आहे। नॅशनल रेल म्युझियमचं हे पंचतारांकित रेस्टॉरंट आतून कसं आहे हे आता मी तुम्हाला दाखवतोय। खरं तर हे रेस्टॉरंट अजून सुरू झालेलं नाहीये, 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी अजून बाकी आहे असं रेल्वेकडून सांगितलं जातंय। मात्र अतिशय उच्च दर्जाचं सुविधा देणारं हे रेस्टॉरंट असेल आणि या रेस्टॉरंटच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रेल्वेशी निगडीत काही ना काहीतरी बाब समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। जसं की हे जे खाण्याचे टेबल्स आहेत त्या टेबलच्या शेजारी अशा पद्धतीची स्टेशन्स प्रत्येक ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। हे मुंबईतलं जे जुनं बोरीबंदर नावाचं स्टेशन्स होतं ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खाण्याची जी ऑर्डर आहे, म्हणजे खाण्याचे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला ट्रेनमधूनच सर्व केले जाणार आहेत। एक छोटीशी ट्रेन या संपूर्ण रेस्टॉरंटमधून अशी फिरताना दिसेल आणि तुमची ऑर्डर आल्यानंतर तुम्ही त्या ट्रेनमधून तुमचा जो हवा तो पदार्थ आहे तो उचलून तुमच्या टेबलवरती ठेवायचा आणि नंतर ती ट्रेन पुढे रवाना होणार। अशा पद्धतीचे हे ट्रेन्स या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे अशाच पद्धतीनं खाणं जे आहे ते सर्व होताना दिसणार आहे। या रेस्टॉरंटचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे खिडक्यांवर लावण्यात आलेले लोगो। हे लोगो भारतातील ब्रिटिशकालीन रेल्वेचे आहेत, ज्यात सयाजीराव गायकवाड संस्थान रेल्वे, बॉम्बे ट्रस्ट, नागपूर बंगाल रेल्वे अशा लोगोंचा समावेश आहे। 16 अप्रैल 1853 को भारतवर्ष में पहली रेलगाड़ी चली थी, तो हमने यही सोचा कि जो CSTM का मॉडल है उसी मॉडल पर ये रेस्टोरेंट की संरचना की जाए। इसलिए हमने सेंट्रल डोम का चुनाव किया और उसमें एक एक बारीकियों से वे सारे तथ्य हमने यहाँ पर उसको मॉडल बनाया है। और इसमें खूबी ये है कि इसमें ट्रेन के द्वारा ही सर्विंग होगी। रेल्वेचा ऐतिहासिक पट उलगडवून दाखवणारं हे रेस्टॉरंट पर्यटकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही। तेव्हा संग्रहालय आणि रेस्टॉरंट या 2 in 1 फॅसिलिटीला एकदा तरी भेट द्यायला हरकत नाही।